शिक्षक भरतीची वाट बघणाऱ्या सगळ्यांसाठी महत्त्वाची, कारण शिक्षक भरतीला निवडणूक आयोगानं आता हिरवा कंदील दिलेला आहे। शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झालाय। आचारसंहितेमुळे शिक्षक भरती रखडलेली होती, मात्र शिक्षक भरती सुरू ठेवायला आता निवडणूक आयोगानं परवानगी दिलेली आहे। जिल्ह्यांमधलं मतदान प्रक्रिया पूर्ण झाली की मग नियुक्ती प्रक्रिया सुरू होणार आहे। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौकमल यांच्याकडून अपडेट्स घेऊया। ज्ञानेश्वर, साधारणपणे कधीपासून शिक्षक भरती सुरू होऊ शकते? शिक्षक भरती जी या सगळ्या कचाट्यामध्ये सापडली होती निवडणुकीच्या, त्याला आता सुटका मिळालेली आहे। आपण जर बघितलं तर ज्या ज्या जिल्ह्यांमधलं लोकसभेचं मतदान पार पडेल त्या त्या जिल्ह्यात ही प्रक्रिया पुढे नेता येईल अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलेल्या आहेत। शिक्षण आयुक्तांनी माहिती दिली। आचारसंहितेमुळे या भरतीवर निर्बंध आलेले होते। गेल्या काही दिवसांपासून ही प्रक्रिया रखडलेली होती, मात्र आता शिक्षक भरतीची जी प्रक्रिया आहे ती सुरू ठेवण्यासाठी निवडणूक आयोगानं परवानगी दिल्याची माहिती मिळते आहे। शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी सांगितले की राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे जी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबवली जाणारी शिक्षक भरती होती, या सगळ्या प्रक्रियेला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला।